उजवा पाय आपल्याला वरती उचलायचा आहे. दोन्ही हात असे एंटरलॉक करून आपल्या इथे मांडीच्या बरोबर आपल्याला खाली ठेवायचे आणि सावकाश पाय श्वास घेत वरती उचलायचा आहे आणि श्वास सोडत खाली. नमस्कार. आजचा जो विषय आहे ना तो आपल्या ह्या गुडघ्यांसाठी. कारण बघा, मी तुम्हाला सांगते, मी 2 दिवसापूर्वी एका ठिकाणी पूजेला गेलेली. तिथे खूप महिला आलेल्या. तुम्हाला सांगते, त्यातल्या बऱ्याच महिलांना खाली बसताच येत नव्हतं. का? तर ह्या गुडघ्यांमुळे. काय होत होतं माहितीये? सगळेजण खुर्चीवरती बसायला पाहत होते. का? तर त्यांना खाली बसून उठायला त्रास होत होता आणि खाली बसल्यावरती उठायला त्रास. त्याच्यामुळे ते खाली बसतच नव्हत्या. सगळ्या जणी खुर्चीवर बसलेल्या. खूप म्हणजे असं नाही की वय जास्त आहे त्यांनाच हा त्रास होता. कमी वयाच्या लोकांना सुद्धा त्रास होता. मांडी घालून जास्त वेळ बसू शकत नव्हत्या. ज्या महिला खाली बसल्या होत्या त्या काय करत होत्या, पाय एकदम त्यांचे फोल्ड करून मांडी घालून बसल्यामुळे ते खूप दुखायला चालू झालं. जास्तीत जास्त 10-15 मिनिटाच्या वरती त्या बसू शकल्या नाहीत. तर हे सगळं का आणि कशामुळे झालं? तर ह्या गुडघेदुखीमुळे. गुडघे दुखतात. बघा, आता काय होतं माहितीये, गुडघे का दुखतात हे आधी आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहोत. ज्या वेळेला तुमच्या इथली ह्या गुडघ्यांचे तुमचे जे मसल्स आहेत त्यांची जेव्हा मजबूती आतमध्ये जेव्हा कमी होणार आहे ना, तेव्हा हा सगळ्यात, असं नाही की गुडघ्यांचं, सगळं पाठ कंबर सगळ्याच, जेव्हा त्यांची लवचिकता कमी होते, ते स्नायू एकदम आखडले जातात ना, त्यावेळेलाच तुम्हाला हा त्रास होतो. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? थोडं तरी काहीतरी एक्सरसाइज करावे लागतील. तर ह्याच्या आधी काय होत होतं की बघा, सगळ्या महिला खाली बसून जेवत होत्या. खाली बसून आपण सगळी कामं करत होतो, सगळीच. कपडे धुणे असे, भांडी, काही सगळी कामं आपली खाली बसून होत होते. आता तसं राहिलेलं नाहीये. आता सगळ्यांनाच सोयी आपल्या सगळ्या चांगल्या झालेल्या असल्यामुळे काय होतं, आपण खुर्चीचा वापर, खाली बसून जेवत नाही, सगळं जे असेल ते वरती बसून. त्यामुळे हा त्रास वाढत चाललेला आहे. सुरुवातीला आपल्याला चांगलं वाटतं की हा चाललंय, व्यवस्थित चाललंय. पण जसं तुमचे हे गुडघे इथले स्नायू कडक होतात आणि जेव्हा उठायला बसायला त्रास होतो, गुडघे दुखायला चालू होतात, त्यावेळेला जाणवतं की आता मला माझा गुडघेदुखीचा त्रास चालू झालेला आहे. तर हे सगळं पुढे जाऊन होण्या अगोदरच आपल्याला काय करायचंय, थोडा वेळ, दिवसातून 10 मिनिटं नाही आहेत का तुमच्याकडे, आहेत ना, तर 10 मिनिटं काढून फक्त त्यासाठी व्यायाम करायचे आहेत. कुठेही बसून तुम्ही करू शकता. खाली समजा बसता येत नाही आता तुम्हाला, तर बेडवरती बसून करा. बघा, तुम्हाला थोड्या दिवसांनी तुम्ही खाली बसू शकता. खूप माझ्या क्लासमध्ये महिला यायच्या, त्यांना खाली बसायला त्रास होत होता. सगळ्या खाली बसून आता एक्सरसाइज करतात, उभे राहून एक्सरसाइज करतात. त्यामुळे तुम्ही केलात तर तुम्हाला रिझल्ट हा दिसणार आहे. पण कधी दिसणार आहे? ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस कराल. असं नाही की 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना नाही, करत राहायचं आहे. दररोज करत राहा. फक्त 10 मिनिटं लागणार आहे. तर चला पाहूया ते काय व्यायाम आहेत. तर आता हा गुडघेदुखीचा त्रास का होतो? तर बघा, हे जे आपले इथले मसल्स आहेत ना, त्यांची मजबूती कमी झालेली आहे. त्यांना जर आपल्याला मजबूत बनवायचं आहे तर थोडे छोटे काही आपल्याला एक्सरसाइज करायचे आहेत. सगळ्यात पहिला व्यायाम बघा, व्यवस्थित खाली बसायचंय, पाय व्यवस्थित सरळ स्ट्रेट ठेवायचे, दोन्ही हात असे खाली ठेवायचे आणि आपली पायांची जी बोटं आहेत ना, ती आपल्याला पूर्ण खाली एकदम स्ट्रेच करायचे. अजून स्ट्रेच करा. जेवढी होतात तेवढी स्ट्रेच करा. खाली दाबून ठेवायचे आणि स्लोली सोडून द्यायचे. घाई करायची नाहीये. पुन्हा एकदा करून दाखवते. बघा, स्ट्रेच खाली दाबायचे, एकदम दाबायचे. जेवढे तुम्ही दाबू शकता ना, जेवढे तुम्हाला जमणार आहे तेवढं आतमध्ये बोटं पूर्ण खाली दाबण्याचा प्रयत्न करा. 5 सेकंड होल्ड. पुन्हा सावकाश रिलॅक्स. किमान तुम्हाला हाच व्यायाम 20 किंवा 30 वेळा तरी करायचा आहे. सुरुवातीला 10 वेळा केला तरीही चालेल. आता मी तुम्हाला इथे फक्त 2-3च काउंटिंग दाखवणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. अँड रिलॅक्स. आता दुसरा व्यायाम आपण कशासाठी पाहणार आहोत? तर ह्या आपल्या अँकलसाठी. आता बघा, एक महत्वाचं, जो पण तुम्ही व्यायाम करताय, जिथे पण तुम्हाला स्ट्रेचिंग येते, त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचंय, लक्ष ठेवायचं आहे. पूर्ण लक्ष तिथेच असलं पाहिजे. असं नाही की तुम्ही फक्त पायाचे व्यायाम करताय आणि लक्ष कुठेतरी आहे, असं करायचं नाहीये. पूर्ण लक्ष आपल्या एक्सरसाइज वरतीच असणार आहे. तर आता काय करायचंय बघा, व्यवस्थित बघायचं आहे. पूर्ण बोटं आहेत ना, ही आपल्याकडे स्ट्रेच करायचे, म्हणजे हा जो भाग आहे तो आपल्याकडे खेचला जातोय. बघा, स्ट्रेच होतोय. याच्यामुळे काय होणार आहे, तुमचे जे इथले स्नायू आहेत ते पूर्ण एकदम रिलॅक्स होणार आहेत. असंच तुम्हाला अल्टरनेट करायचंय. आता आपण आपला उजवा पाय स्ट्रेच केला, डावा पाय इथेच ठेवलेला आहे. थोडासा पाय आपल्याला बाहेरच्या दिशेला असा स्ट्रेच करायचा आहे. पुन्हा
डावा पाय आतमध्ये, बोटं एकदम स्ट्रेच करा. इथून तुम्हाला ताण फील झाला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही बघा पूर्ण स्ट्रेच करताय, याच्याने काय होणार आहे, तुमचे हे अँकल्स आहेत ना हे मजबूत होणार आहेत. आणि यामुळे काय होणार आहे, जर तुमच्या ह्या मांसपेशी सुद्धा एकदम मजबूत होणार. बघा पूर्ण खेचताय ना, हा पूर्ण ताण तुम्हाला इकडून येतोय की नाही, करून बघा. माझ्यासोबत करायचं आहे. बघा स्ट्रेच करायचं आहे, पुन्हा डावा पाय स्ट्रेच करायचा आहे, जेवढा जमेल तेवढा स्ट्रेच करा. पुन्हा उजवा पाय स्ट्रेच करायचा आहे, जेवढा जमेल तेवढा स्ट्रेच. हां, असं तुम्हाला किमान 20 वेळा करायचं आहे. 20 किंवा 30 वेळा तरी करायचंच आहे. अँड रिलॅक्स. खूप छान व्यायाम आहे ते. उगाचच असं करायचं नाहीये. पूर्ण त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला स्वतःला फील करत करायचं आहे. हां, कुठेही जिथे तुम्ही बसलाय ना, आता समजा TV बघताय, पाय सोडून द्या मोकळे आणि करा. हां, अँड रिलॅक्स. आता हा व्यायाम झाला की तिसरं आपल्याला काय करायचं बघा. दोन्ही पाय एकत्र जॉईंट करा. हां, पूर्ण बोटं एकमेकांना जॉईंट असणार आहेत. हात सेम खालीच आणि बाहेरच्या दिशेला पुन्हा पाय स्ट्रेच करायचे. स्ट्रेच केला, पुन्हा रिलॅक्स. हां, पुन्हा आतमध्ये स्ट्रेच करा, जेवढं जमेल तेवढे पूर्ण इकडे फिंगर स्ट्रेच करायचे. पुन्हा बाहेर स्ट्रेच. आता हे केल्यामुळे काय होतंय बघा, पूर्ण तुम्हाला जो ताण आहे ना तो इकडून येतोय की नाही बघा. ज्या वेळेला स्ट्रेच करताय, बाहेर स्ट्रेच झालेत पाय, हा इथला मांड्यांचा भाग घट्ट झालेला आहे, इथे गुडघे घट्ट झालेले आहेत, इथले हे जे काप्स मसल हे घट्ट झालेले आहेत. बघा इथून पूर्ण तुम्हाला ताण जाणवणार आहे. आता यामुळेच तुमची पायांची जी मजबूती आहे ना ती चांगली होणार आहे. बघा पूर्ण स्ट्रेच येतोय, पूर्ण ताण येतोय. लक्ष ठेवा तिथे, फील करा त्या स्ट्रेचिंगला. हां, आता स्लोली रिलॅक्स व्हायचं. पुन्हा आपली पायांची बोटं आहेत ना ही आपल्याकडे स्ट्रेच करायची. पूर्ण हा भाग इथून पूर्ण स्ट्रेच करायचा आहे. हां, आता हा ज्यावेळेला तुम्ही हे स्ट्रेचिंग करणार आहात त्याचा ताण कुठे येणार आहे, इथे गुडघ्यांवरती. बघा हे गुडघे एकदम टाईट होतात. इथून ह्या ज्या पूर्ण तुम्हाला इथून स्ट्रेचिंग जाणवणार आहेत, हे मसल स्ट्रेच होणार आहेत. स्ट्रेच करायचे, पुन्हा बाहेर स्ट्रेच करायचे. बघा हे पूर्ण तुमचे काप्स मसल स्ट्रेच होणार आहेत. जरी तुम्ही हा एक जरी व्यायाम केला ना तरीही तुम्हाला आराम मिळणार आहे. अँड रिलॅक्स. 20 किंवा 25 वेळा करा. अँड रिलॅक्स. आता हे सगळे व्यायाम झाल्यावरती काय करायचं बघा. पायांमध्ये सेम थोडं हलकंसं गॅप ठेवा आणि पायांच्या टाचा इथेच आपल्या असणार आहेत. फक्त आपल्याला पाय, आता उजवा पाय वरती उचलला फक्त गुडघ्यातून. हां, त्याच्यानंतर खाली ठेवला, डावा पाय उचलला. बस असंच तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. 1 2 3 4 5 जेवढा वरती येतोय तेवढा. फक्त टाचा खालीच टच राहणार आहेत, फक्त गुडघ्यातून वरती उचलायचं आहे. हां, याच्यामुळे काय होणार आहे माहिती आहे, तुमच्या ज्या मांसपेशी आहेत त्याच्यामध्ये चांगलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे. चांगले पाय तुमचे मजबूत होणार आहेत. अँड रिलॅक्स. किमान 1 किंवा 2 मिनटं तरी तुम्हाला हे करायचं आहे. किंवा काउंट करा, 20 वेळा काउंट करा, 30 वेळा काउंट करा, चालेल. अँड रिलॅक्स व्हायचं आहे. बघा किती छान आणि रिलॅक्स वाटलेलं आहे. आता काय करायचं बघा, हलकंसं थोडंसं गॅप ठेवा पायांमध्ये. आता आपण काय केलं, आपल्या ह्या बोटांसाठी आपला व्यायाम झालेला आहे, इथल्या अँकलसाठी व्यायाम झालेला आहे. आता आपल्याला कुठे यायचंय तर ह्या गुडघ्यांवरती. बघा आता हे जे 2 गुडघे आहेत बरोबर तुम्हाला थोडं हलकंसं गॅप ठेवायचं आहे पायांमध्ये. आणि आता आपण नॉर्मल बसलेलो आहोत. हां, नॉर्मल आपले गुडघे आहेत. तर काय करायचंय, त्या गुडघ्यांना ना आतमध्ये असं खेचून घ्यायचंय तुम्हाला. हां, आता बघा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. पाय व्यवस्थित सरळ असणार आहेत, वरच्या दिशेला ही पायाची बोटं असणार आहेत आणि गुडघे एकदम आतमध्ये खेचून घ्या. खेचले बघा, याचा ताण कुठे येणार आहे माहिती आहे, इथे येणार आहे, ह्या भागाला येणार आहे. इथल्या ज्या तुमच्या ह्या गुडघ्याच्या साईडच्या ज्या मांसपेशी आहेत ना त्या तुमच्या मजबूत होणार आहेत. बघा स्ट्रेच केला, थोडा वेळ 5 किंवा 10 सेकंड आपण होल्ड राहिलो, पुन्हा स्लोली रिलॅक्स. बघा हात खाली ठेवले, तुम्हाला करून दाखवते. बघा गुडघे आतमध्ये स्ट्रेच करा. गुडघ्यांवरती लक्ष कुठे आहे आपलं, ह्या गुडघ्यांवरती, पायांवरती नाही, गुडघ्यांवरती. या गुडघ्यांना आपल्याला आतमध्ये असं स्ट्रेच करायचंय. पुन्हा स्लोली रिलॅक्स. हा ताण तुम्हाला इकडून जाणवणार आहे. हां, पुन्हा गुडघे आतमध्ये स्ट्रेच केले, पुन्हा रिलॅक्स. बघा पुन्हा स्ट्रेच केले आतमध्ये गुडघे, रिलॅक्स. हां, असं किमान तुम्हाला 20 वेळा करायचं आहे. पुन्हा स्ट्रेच केले, रिलॅक्स.
बघा, हात खाली ठेवा. आता मी तुम्हाला इथे फक्त का दाखवते की तुम्हाला व्यवस्थित समजावं. हां, बघा, पुन्हा गुडघे असे आतमध्ये स्ट्रेच केले अँड रिलॅक्स. असं तुम्हाला किमान 20 किंवा 30 वेळा करायचं आहे आणि रिलॅक्स व्हायचं आहे. आता याच्यानंतर आपण दुसरा व्यायाम पाहणार आहोत. काय करायचंय, थोडंसं पायांमध्ये गॅप ठेवायचंय. काय करायचंय, उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे. हां, आणि दोन्ही हात असे इंटरलॉक करायचे आहेत आणि बरोबर आपल्या इथे मांडीच्या खाली ठेवायचे आहेत. पाठ कंबर सरळ असू द्या. पाय वरती उचलताना पाय आपल्याला एकदम रिलॅक्स सोडायचा आहे, एकदम घट्ट टाईट करून ठेवायचा नाहीये. हां, बघा, श्वास घेतला, पाय वरती उचलला, एकदम रिलॅक्स सोडा. एकदम असा घट्ट आवळून असा पाय ठेवायचा नाहीये. हां, रिलॅक्स सोडायचा आहे. वरती पाय स्ट्रेच केला की पुन्हा सावकाश खाली, पुन्हा वरती स्ट्रेच करायचा आहे, सावकाश खाली. हां, असं किमान तुम्हाला 20 वेळा करायचं आहे. सुरुवातीला 10 वेळा करा अँड रिलॅक्स. सेम दोन्ही पायांनी सेम याच व्हेरिएशनमध्ये करायचं आहे. श्वास घेतला, पायवरती उचलला, स्ट्रेच केला, पुन्हा रिलॅक्स. हां, असं किमान 20 किंवा 10 वेळा करायचं आहे. हा जो तुम्हाला ताण येणार आहे हा पूर्ण तुमच्या इथून पायापासून येणार आहे, गुडघ्यापासून येणार आहे. हां, अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता नेक्स्ट व्यायाम आपल्याला काय करायचं आहे तर बघा, असं एक आपल्याला रोल करायचे आणि एक चादर घ्यायची. हां, तुमच्याकडे टॉवेल असेल तर टॉवेल घ्या आणि त्याचा रोल करायचा आणि बरोबर आपल्याला इथे आपल्या गुडघ्यांच्या खाली ठेवायचं. हां, आणि पाय पूर्ण खाली ठेवायचे, टाचा पूर्ण खाली असणार आहेत. हां, सरळ बसायचं आहे आणि फक्त आपल्याला आपला उजवा पाय वरती उचलायचा आहे. आणि इथे बघा, ज्या वेळेला पाय तुम्ही वरती उचलताय ना, हा तुमचा इथला गुडघा टाईट होणार आहे. हां, पुन्हा रिलॅक्स खाली ठेवायचं आहे. पुन्हा डावा पाय वरती उचलायचा आहे, इथे पूर्ण ताण येणार आहे. हां, गुडघ्यावरती ताण येणार आहे अँड रिलॅक्स. हां, किमान तुम्हाला 20 वेळा तरी करायचं आहे. खाली ठेवला, पुन्हा डावा पाय वरती उचलला, खाली ठेवला, उजवा पाय, असं करायचंय. आता तुम्ही ज्या वेळेला प्रॅक्टिस करणार आहात 8 दिवसानंतर तुम्हाला काय करायचंय, दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहेत. सुरुवातीलाच करू नका, सुरुवातीला एकाच पायाने करायचंय. त्यानंतर दोन्ही पाय खाली एकत्र जॉईंट असणार आहेत आणि पुन्हा दोन्ही पाय तुम्हाला हळूच असे वरती उचलायचे आहेत. पूर्ण टाईट करायचे आहेत गुडघे आणि रिलॅक्स. वरती उचलायचे आहेत अँड रिलॅक्स. हां, किमान 10 वेळा करा सुरुवातीला, चालेल. सुरुवातीलाच जास्त काउंटिंग करायचं नाही आहे अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता याच्यानंतर आपण एक नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत. सगळे व्यायाम झाले, आपण आपल्या बोटांसाठी पाहिलं, अँकलसाठी पाहिलं, गुडघ्यांसाठी पाहिलं. तर आता काय करायचं, आता हे आपण आपल्या मांड्यांसाठी. बघा, एकदम सोपं आहे. काय करायचं, व्यवस्थित बसायचं, दोन्ही हात असे खाली ठेवायचे, पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आहे. हां, पाय आपल्याला सरळ वरती उचलायचा आहे आणि गुडघा, आपला गुडघा आहे ना, तो आपल्याला बाहेरच्या दिशेला स्ट्रेच करायचा आहे. म्हणजे बघा, पाय वरती उचलला, 1, पुन्हा पाय खाली ठेवला. हां, उजवा पाय उचलला, स्ट्रेच केला साईडला अँड खाली ठेवला. थोडासा वरती उचलायचा आहे आणि आपल्या इथे शोल्डर, म्हणजे आपल्या ह्या शोल्डरपर्यंत आणण्याचा असा प्रयत्न करायचा आहे आणि खाली ठेवायचं आहे. स्ट्रेच केला, खाली ठेवला. हायाचा ताण कुठे येणार आहे माहिती आहे, हा पूर्ण तुमच्या इथे मांड्यांपासून येणार आहे. इथे तुमचे जे स्नायू आहेत ना, इथल्या ज्या मांसपेशी आहेत त्या तुमच्या मजबूत होणार आहेत. बघा, पाय वरती उचलला, स्ट्रेच केला, बाहेरच्या दिशेला फक्त स्ट्रेच करायचं आहे. वरती उचलला, स्ट्रेच, 1. सुरुवातीला थोडंसं कठीण वाटेल. हां, एवढाच पाय येईल, चालेल. जेवढा येतोय ना तेवढा उचलायचा आहे. उचलला, स्ट्रेच केला. किंवा फक्त 10 वेळा करा, चालेल. खूप एकदम सोपे व्यायाम सांगितलेले आहेत. जर तुम्ही दररोज प्रॅक्टिस केली ना, तुम्हाला नक्की यापासून आराम मिळणार आहे. बघा, फक्त 15 दिवस करून बघा, बघा किती छान आणि एकदम रिलॅक्स वाटणार आहे. त्यामुळे नक्की करून पाहायचे आहेत. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.